नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SY G2 पेपरचा जो राग समय सिद्धांत आहे आणि त्याच राग समय सिद्धांतामध्येच येणारा एक सब टॉपिक आहे संधी प्रकाश राग, जो TYला आहे, TYच्या जनरल पेपरला आहे. म्हणजे अर्थातच दोन्ही पेपर करता कॉमन जो डिस्कस करणारा असणारा जो टॉपिक आहे तो राग समय सिद्धांत आज आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की रागाचं समयचक्र कसं बांधलं गेलेलं आहे, त्या समयचक्रानुसार रागाच्या वेळा कशा बदलतात, राग कसे रंगत जातात त्या पद्धतीने. तर ते सगळं आपण डिस्कस आज करणार आहोत. आणि त्या दुसऱ्या भागामध्ये आपण परमैल प्रवेशक राग हे दोन्ही आज आपण टॉपिक बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूयात राग समय सिद्धांत म्हणजे नेमकं काय, की समयानुसार रागाचं विभाजन केलं गेलेलं आहे. आपण जे काही वेगवेगळे राग शिकणार आहोत किंवा जे काही राग आपण शिकलेले आहेत त्या ते राग त्या वेळेला म्हटले गेलेले जास्त उचित असतात किंवा त्या वेळेला म्हटले का जावेत त्याकरता त्याचं विभाजन केलेलं आहे त्या रागाच्या कोमल तीव्र स्वरांनुसार. कारण कोमल तीव्र स्वर हे त्या पद्धतीने त्या वेळेला जास्त खुलतात, त्यामुळे त्या पद्धतीने त्या रागाचं विभाजन हे केलं गेलेलं आहे. आता जनरली दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये ते एवढं मानत नाहीत, पण उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये रागाची वेळ ही प्रकर्षाने मुख्यत्वे करून त्याला महत्त्व दिले गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये रागाचं जे विभाजन आहे ते 3 पद्धतीने केलेलं आहे. तर सगळ्यात आधी संधी प्रकाश राग म्हणजे कोमल रे आणि कोमल ध असणारे राग. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याच्यात आहे शुद्ध रे आणि शुद्ध ध असणारे राग. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यात कोमल ग आणि कोमल नी असणारे राग. याच्यामध्ये मचा उल्लेख मी सध्या केलेला नाही आहे, तो म कशा पद्धतीने बदलत जातो ते मी सांगणार आहे, पण स्टेप बाय स्टेप आपण सगळ्यात आधी बघू. सगळ्यात आधी संधी प्रकाश राग म्हणजे काय, अर्थातच रेध कोमल असणारे राग. ठीक आहे. आता या संधी प्रकाश रागामध्ये संधी प्रकाश म्हणजे काय, संधी काल ज्याला आपण म्हणतो की दिवस मावळायच्या वेळची एक वेळ असते आणि सूर्य उगवायच्या वेळची साधारण जी वेळ असते तिला संधी प्रकाश असं म्हणतात. तर सूर्य उगवायच्या वेळची वेळ आणि साधारण सूर्य मावळतानाची वेळ त्याला संधी प्रकाश वेळ असं म्हणतात. आणि त्या वेळेला जे राग गायले जातात त्याला संधी प्रकाश राग असं म्हणतात. आता यामध्ये सकाळी जे राग गायले जातात किंवा दिवस उगवतो त्यावेळेला साधारण जे राग गायले जातात त्यामध्ये रेध शुद्ध असतो. आणि साधारण दिवस मावळायच्या वेळेस जे राग गायले जातात त्यात रेध कोमल आणि म आपला तीव्र असतो, तीव्र मध्यमाचा वापर केला जातो. तर उदाहरणार्थ भैरवचे सगळे प्रकार हे साधारण सकाळच्या संधी प्रकाशात येतात, कारण त्यात रेध कोमल आणि म शुद्ध असतो. आणि अर्थातच संध्याकाळच्या संधी प्रकाशामध्ये मारवा असेल, पूर्वी असेल, पुरिया धनाश्री असेल, ज्यात रेध कोमल आणि म तीव्र वापरला जातो. तर ते राग जे आहेत ते संध्याकाळच्या संधी प्रकाशामध्ये गायले जातात. आता संधी प्रकाश रागामध्ये मचं महत्त्व तर मी तुम्हाला सांगितलं की सकाळच्या ह्याच्यात म कोमल असतो, शुद्ध असतो आणि संध्याकाळच्या संधी प्रकाश रागामध्ये म हा तीव्र असतो. आता सकाळच्या संधी प्रकाश रागांमध्ये अर्थातच मी सांगितलं रेध कोमल असतो, ग नी म हे शुद्ध असतात, बाकी सगळे स्वर शुद्ध केले जातात. त्यानंतर जी वेळ येते त्यानंतर साधारण आपण प्रातःकालची वेळ संपल्यानंतर जो समय सुरू होतो त्यामध्ये जे रेध शुद्ध असणारे राग त्यामध्ये गायले जातात. तर यामध्ये कल्याण थाटातले, बिलावल थाटातले आणि खमाश थाटातले राग साधारण गायले जातात की ज्यामध्ये रेध शुद्ध असतो, गंधार शुद्ध असतो, हे राग गायले जातात. तर साधारण रेध शुद्ध असणारे, आता अर्थातच सकाळी मी जसं म्हटलं तसं म हा जो आहे तो शुद्ध प्राबल्याने शुद्ध असतो, त्यामुळे बिलावल थाटातले जे राग आहेत ते बिलावल थाटातले राग त्या सकाळच्या संधी प्रकाशाच्या वेळेनंतर गायले जातात. म्हणजे साधारण 10 नंतरची जी वेळ असते त्यावेळेला ते राग गायले जातात. आणि अर्थातच संध्याकाळच्या वेळेला मध्यम तीव्र असतो, त्यामुळे ते जे राग आहेत म्हणजे यमन किंवा कल्याण थाटातले राग हे संध्याकाळी
गायले जातात. म्हणजे साधारण आपण स्टेप बाय स्टेप बघितलं गेलं तर सगळ्यात आधी रेध कोमल असणारे राग, त्याच्यानंतर येणारे रेध शुद्ध असणारे राग, आणि रेध शुद्ध झाल्यानंतर तिसऱ्या वेळेला म्हणजे तिसरी जी वेळ आहे त्याच्यानंतरची त्या ठिकाणी कोमल गनी असणारे राग हे गायले जातात. अर्थातच त्याच्यात परत 2 वेळा येतात. सकाळच्या वेळेला जे कोमल गनी असणारे राग आहेत त्याच्यामध्ये मध्यम साधारण शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यम असा दोन्ही मध्यमांचा प्रभाव असतो. आणि रात्रीच्या वेळेला अर्थातच परत मध्यरात्रीच्या वेळेनंतर आपण जे काही राग गाऊ त्याच्यामध्ये परत मध्यम शुद्ध वापरला जातो, त्याच्या आधीच्या वेळेला परत मध्यम तीव्र वापरला जातो. थोडक्यात तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की रागाचा समय किंवा रागाची जी वेळ आहे ती 3 ह्याच्यात विभागली गेलेली आहे. पहिली रेध कोमल असणारे म्हणजे अर्थातच मी जे संधी प्रकाश सांगितले ते राग, त्याच्यानंतर रेध शुद्ध असणारे म्हणजेच सकाळच्या वेळेमध्ये बिलावल थाटातले, साधारण खमाश थाटातले, आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये काफी थाटातले किंवा यमनमधले त्याच्यानंतर काफी थाटातले राग हे साधारण गायले जातात. आता त्याच्यामध्ये मतवाक्यता आहे, काही काही रागाला अपवाद सुद्धा असू शकतात. ठीक आहे, तर त्यामध्ये जे काही विभाजन आहे त्या विभाजनानुसार जे काही राग त्याच्यात विभाजित केले जातात म्हणजे सकाळचा संधिप्रकाश, संध्याकाळचा संधिप्रकाश, कोमल रेध असणारे, शुद्ध रेध असणारे, कोमल गनी असणारे, शुद्ध गनी असणारे, या विभाजनामध्ये जे राग येतात त्याची नोट मी तुम्हाला पाठवेलच, कारण त्या रागांची इतकी नावं घेणं शक्य नाही आहे, तर त्या रागांची नावं मी तुम्हाला अर्थातच पाठवेल. पण थोडक्यात तुम्ही हे समय सिद्धांत जे आहे ते लक्षात ठेवा, कारण काही काही वेळेला असं होतं की खूप राग आपण शिकल्यानंतर आपण स्वतःही कन्फ्यूज होतो की अरे नेमकी या रागाची वेळ कोणती असेल. तर हे समय सिद्धांताप्रमाणे साधारण आपण एक अंदाज लावू शकतो की पर्टिक्युलरली एखाद्या थाटातले राग हे कोणत्या वेळेला गायले जातात. तर आपण हे समयचक्र जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर आपल्याला त्यात काहीच अडचण येणार नाही की कोणते राग हे कोणत्या वेळेला गायले जातात. अर्थातच त्याचं मध्यमाचं महत्त्व त्याच्यामध्ये अधिक जास्त आहे की सकाळी जो आहे तो मध्यम शुद्ध असतो आणि संध्याकाळच्या वेळेला तो तीव्र असतो. आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच रेध कोमल सकाळी, त्याच्यानंतर रेध शुद्ध असणारे त्याच्यानंतरच्या वेळेला, त्यानंतर गनी कोमल असणारे, आणि मग अर्थातच तो क्रम संध्याकाळी लागू होतो, पण संध्याकाळी फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन होते ती मध्यम तीव्र असण्याची. तर अशा रीतीने त्या समयचक्राचा तुम्ही अभ्यास करा. आता आपण बघणार आहोत की परमेल प्रवेशक म्हणजे काय. तर मेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की थाट, की जसं आपण उत्तर हिंदुस्थानी पद्धतीमध्ये भातखंडे पद्धत ही मानली गेलेली आहे, त्याच्यामध्ये 10 थाटांचा तुम्ही अभ्यास फर्स्ट इयरला केला असेलच. तर परमेल प्रवेशक म्हणजे साधारण ही थाटाशी संबंधित कन्सेप्ट आहे. तर परमेल म्हणजे काय? परमेल म्हणजे दुसरा मेल, अर्थातच म्हणजे एका थाटामधनं दुसऱ्या थाटामध्ये प्रवेश करणे. म्हणजे साधारण याचा समयाशी पण संबंध असल्यामुळे मी याच व्हिडिओमध्ये ती कन्सेप्ट टाकली, कारण की कसं एका थाटातनं दुसऱ्या थाटामध्ये आपण प्रवेश करतो म्हणजे अर्थातच एका समयातनं आपण दुसऱ्या समयामध्ये प्रवेश करतो, म्हणून त्याला असं म्हणते की परमेल प्रवेशक राग म्हणजे एका थाटामधनं दुसऱ्या थाटामधनं प्रवेश करणे. आता ह्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे की संध्या काल में गाए जाने वाले संधि प्रकाश रागों को गाकर जब गायक समयानुसार दूसरे किसी मेल के राग गाना चाहता है, जैसे भिम्पलासी गाकर जब कोई गायक मुल्तानी गाना चाहता है, तो इसका यह संकेत है कि अब गायक किसी दूसरे थाट में प्रवेश करने वाला है. सो इस प्रकार मुल्तानी परमेल प्रवेशक राग माना जाता है. सो हे एक उदाहरण झालं की आपण अर्थातच एका समयातनं किंवा एका थाटातनं आपण दुसऱ्या थाटामध्ये जातो आहे. तर एका थाटातनं दुसऱ्या थाटामध्ये जाताना जो राग साधारण गायला जातो तो परमेल प्रवेशक. आता हे सगळेच त्याच्यामध्ये अंतर्भूत होत नाही. ह्याचं कारण असं आहे कि रात्रि को जब रेध शुद्ध वाले वर्ग के रागों का समय समाप्त हो जाता है और गनी कोमल वाले वर्ग के गाने का समय आने वाला होता है, उस समय जय जयवंती गाना चाहिए, परमेल प्रवेशक राग माना जाएगा.
जो अर्थात रेध शुद्ध वाले वर्ग तथा गनी कोमल वाले वर्ग दोनों की विशेषताएं उसमें मौजूद होती है. म्हणजे अर्थातच त्यांना हे स्पष्ट करायचं आहे की आपण ज्यावेळेस एका थाटामधनं दुसऱ्या थाटामध्ये प्रवेश करतो, एका थाटाचा राग संपल्यानंतर दुसऱ्या थाटामध्ये प्रवेश करताना जो राग आपण मांडणार आहोत तर तो परमेल प्रवेशक असेल. म्हणजे एका थाटातनं दुसऱ्या थाटात जाण्यात तर त्या दोन्हीच्या विशेषता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जसं आपण जय जयवंतीमध्ये दोन्ही गांधार दोन्ही निषादांचा वापर करतो, म्हणजे अर्थातच त्याच्यामध्ये शुद्ध रेध पण येतात. म्हणजे अर्थातच शुद्ध रेधवाल्या काही रागांमधली काही वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे कोमल गनी असणाऱ्या रागांची वैशिष्ट्य, म्हणजेच दोन्ही वर्गांची वैशिष्ट्य त्या रागांमध्ये समाविष्ट असतात. त्याला परमेल प्रवेशक असं म्हणतात. म्हणजे नुसताच आपण एका थाटातनं दुसऱ्या थाटामध्ये किंवा एका समयातनं दुसऱ्या समयात प्रवेश नाही करत, तर त्या दोन्ही रागांची किंवा त्या दोन्ही वर्गांमधल्या रागांची विशेषता ज्या रागामध्ये असते तो राग आपण मांडतो. त्याच्यामध्ये ही दोन्ही वैशिष्ट्य, त्या दोन्ही समयाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असतात. तर त्याला परमेल प्रवेशक असं म्हणतात. तर कन्सेप्ट तुम्हाला कळालेली असेलच. अर्थातच त्याकरता थाट म्हणजे काय हे समजून घ्या किंवा थाटांचा अभ्यास करा. थाटांचा अभ्यास केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की आपण एका थाटातनं दुसऱ्या थाटामध्ये कसे जातो किंवा एका थाटामध्ये कोणते कोमल तीव्र स्वर आहेत, दुसऱ्या थाटामध्ये कोणते कोमल तीव्र स्वर आहेत, आणि त्याचप्रमाणे परमेल प्रवेशक राग गाताना त्या दोन्ही थाटांची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये येतात का ह्याचा पण अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. तेव्हा ती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल. सो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी दोन्ही कन्सेप्ट एकाशी रिलेटेड होत्या, समयाशी रिलेटेड होत्या म्हणून सांगितल्या. जसं समय सिद्धांत त्याचप्रमाणे परमेल प्रवेशक राग, ह्या दोन्ही टिपा किंवा या दोन्ही गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि अर्थातच याच्यामध्ये नुसतं डिस्क्रिप्शन लिहिणं अपेक्षित नाही आहे. यामध्ये तुम्ही रागांची उदाहरणं देणं अपेक्षित आहे की परमेल प्रवेशक राग कोणते किंवा संधिप्रकाश राग कोणते, शुद्ध रेध असणारे राग कोणते. तर प्रत्येक वेळेला डिस्क्रिप्शन लिहिताना त्या त्या रागाची किमान 2 तरी उदाहरणं तुम्ही लिहा. ठीक आहे. धन्यवाद.